9 जून रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने महेश तुर्मटमड यांच्या जातीचा दाखला हा अवैध ठरवण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती आणि काल आपण पाहतोय उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अवैध दाखल्याच्या विरोधामध्ये स्थगिती दिलेली आहे आणि आज आपण पाहिलं की गडिंग्लज नगरपालिकेच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नगरसेवक उपनगराध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी येऊन येथे फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केलेला आहे आणि स्थगिती मिळाल्याचा हा आनंद व्यक्त केलेला आहे। तर आपल्यासोबत महेश तुर्मटमड आहेत, जो निकाल काल जो दिलेला आहे न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, काय वाटते तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जात पडताळणी ऑफिसला जे काय माझ्या जातीच्या संदर्भातले कागदपत्र अपेक्षित होते त्याची सगळी पूर्तता मी त्या ठिकाणी केली होती आणि मी त्या जातीचा असून बेडा जंगम जातीचे जे काय चालीरीती आहेत त्या पद्धतीने चालत आलेलं आमची वंश परंपरा आणि त्याला लागणारे सबळ पुरावे मजबूत असताना देखील त्या समितीनं मला का नाकारलं हे मला अद्याप समजलं नाही। मात्र माननीय उच्च न्यायालयाने मला त्याच्यावर स्थगिती दिली आणि तो निकाल जो माझ्या दृष्टिकोनातून आणि माझ्या समाज बांधवाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो। उच्च न्यायालयामध्ये दाद मागितल्यानंतर तुम्ही कोणते पुरावे सादर केलेत आणि तुमच्या बाजूने तुमच्या वकिलांनी कोणती युक्तिवाद केली? बेडा जंगम जातीच्या बाबतीतले सबळ पुरावे म्हणजे 1950 वर्षापूर्वीच्या बाबतीतली माहिती ही अपेक्षित असते। त्या ठिकाणी माहिती आमच्या घराण्यातल्या माझे काका असतील, माझे भाऊ असतील यांची माहिती त्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध झाली। तसेच माझ्या घराण्यातले 2 व्हॅलिडिटी सुद्धा जात पडताळणी ऑफिसकडनं मिळाल्या असल्या कारणानं मला दिलासा त्या माध्यमातून मिळालेला आहे। युक्तिवाद करत असताना वकील साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टीचा आधार या ठिकाणी घेतलेला आहे आणि ह्याच आधारे माननीय उच्च न्यायालयाने या केसमधली मेरिट ओळखून घेऊन या ठिकाणी मला दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि युक्तिवाद चांगलं झालं असल्या कारणानंच आणि केसमध्ये मेरिट असल्या कारणानं खंडपीठामध्ये 2 जजेसच्या समोर या ठिकाणी मला स्टेटस को मिळालेला आहे। न्यायालयीन लढाईमध्ये वकिलांची भूमिका ही फार महत्त्वाची मानली जाते आणि राज्यातले प्रख्यात वकील ॲडव्होकेट R.K. मेंढाळकर साहेब योगायोगानं साहेबांच्या फोनवर संपर्क झाला आणि साहेबांनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सहकार्य करायचं मला या ठिकाणी कबूल केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या युक्तिवादामुळे मला न्यायालयीन लढाईमध्ये फार मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे। राज्यातले चांगले कायदेतज्ञ आणि प्रख्यात वकील म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, ते सिनियर पण आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांचं कास्ट व्हॅलिडिटी या विषयावर फार मोठं काम या ठिकाणी चालतं आणि खरोखरच त्यांचा सगळा आतापर्यंतचा अनुभव देखील माझ्या या सगळ्या कामामध्ये उपयोगाला आला या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय। जातीचा दाखला अवैध ठरवला तो चुकीचा आहे, कारण मुळात माझी जात बेडा जंगम आहे। त्या जातीचे वंश परंपरागत चालीरीती आम्ही घराण्या पिढ्यानपिढी चालत आलेलो आहे। त्याच्याबद्दलचा अहवाल सुद्धा जात पडताळणी ऑफिसला दिला होता। दक्षता पथकाला सुद्धा त्याची माहिती व्यवस्थित त्या गडिंग्लजच्या नागरिकांनी दिली होती। सगळ्या बाबतीचा सारांश जर पाहिला गेला तर नेमकं जात पडताळणीनं अशा पद्धतीनं निर्णय देणं अपेक्षित नव्हतं आणि हे सुद्धा आमच्या वकिलांनी कोर्टासमोर माननीय उच्च न्यायालयाच्या समोर व्यवस्थित त्याची मांडणी केली आणि कोर्टाच्या निर्देशना सुद्धा ते आणून दिलं आणि त्या आधारे कोर्टानं याच्यामध्ये मेरिट असलेलं पाहून मला तात्काळ स्टे देऊन मला दिलासा देण्याचं काम या ठिकाणी माननीय न्यायालयाने या ठिकाणी केलेलं आहे। माननीय न्यायालयाने खरं तर तुम्हाला स्टे दिलेला आहे, निकाल लागलेला नाही अद्याप, भविष्यामध्ये निकाल लागू शकतो, सुनावण्या दरम्यानच्या काळात होऊ शकतात, काय वाटते, काय अपेक्षा आहे तुम्हाला? एखाद्या केसमध्ये स्टे देत असताना त्याचं मेरिट पाहिलं जातं आणि खरोखरच त्या केसमध्ये मेरिट असेल तरच स्टे दिलं जातं। त्यामुळे ह्याच्या पुढच्या ज्या काय तारखा ज्या असतील त्याच्यामध्ये नक्कीच मला 100% दिलासा त्या ठिकाणी मिळेल, कारण कालच्या झालेल्या सुनावणीमध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी वकिलांचे आर्ग्युमेंट झाले आणि त्यातून एक गोषावर त्या ठिकाणी निघाला असा मला दिसतो आणि त्या माध्यमातून कोर्टाला या केसच्या बद्दलचं गांभीर्य लक्षात आल्यामुळे मला त्या ठिकाणी दिलासा मिळाला आणि नक्की पुढच्या होणाऱ्या ज्या तारखेमध्ये 100% मला त्यातून माझी सुटका होईल आणि पुन्हा एकदा मला न्यायप्रविष्ट बाब म्हणून माझी जात पडताळणी ऑफिसकडनं पुन्हा दाखला मला देण्याचा आदेश करतील किंबहुना मला कायमचा स्टेटस को देतील। काल निकाल लागल्यानंतर तुमचे नेते मंत्री हसन मुश्रीफांची काय बोलणं झालं का आणि निकाल लागल्यानंतर मुश्रीफांना सांगितल्यानंतर काय बोलले? आमचे नेते नामदार हसन मुश्रीफ साहेबांची आम्ही भेट घेतली। योगायोगानं ते काल कोल्हापूरला होते आणि त्यांना भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की सत्याचा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि खरोखरच सत्याचा विजयही झाला असला तरी मी साहेबांचं याच्या पाठीमागची सेवा, त्याग आणि त्यांची पुण्याही आमच्या या सगळ्या कामासाठी उपयोगाला आली, कारण त्यांनी आतापर्यंत केलेल्या नगरीची सेवा असेल आणि कार्य असेल त्या माध्यमातूनच जनादेश आम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळाला होता आणि त्या संपूर्ण
जनादेशाचा आशीर्वाद आणि माझ्या नेत्याचा आशीर्वाद आणि माझ्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं मला हा न्यायालयीन लढा यशस्वीरित्या जिंकता आला असं मला वाटतं. गडिंग्लजकरांना खूप मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे या तुमच्या निकालाबाबत. काल स्थगिती मिळालेली आहे, जनतेमध्ये हा मेसेज गेलेला आहे. भविष्यामध्ये काय होईल आणि भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या अनुषंगाने काय नागरिकांना आव्हान करताय? नागरिकांना प्रतीक्षा आहे की नेमक्या या निकालाबाबत स्पष्ट निकाल काय येईल? एकंदरीत निकाल जर पाहिला तर मला पुन्हा या ठिकाणी पूर्ण माझा कार्यकाल काम करण्याची मला या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे. आणि आत्ताचे जे प्रभारी नगराध्यक्ष आहेत ते आणि मी दोघंही महेश जरी शरीरानं आणि विचारानं जरी आम्ही हे असलो तरी दोघांनी एकत्रित या शहराच्या विकासासाठी माझं संपूर्ण नगरपालिकेतले सर्व सदस्य व आमच्या कोर कमिटीचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून जे आम्ही संकल्प केलो होतो, जो जनाधार आम्ही लोकांना सांगून ज्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी सेवा करण्यासाठी आलो होतो तो नक्की 100% आम्ही पूर्णत्वाला नेल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या निमित्तानं सांगू इच्छितो. क्रमशः जर पाहिलं तर 9 जून रोजी या जातीच्या दाखल्याच्या विरोधामध्ये समितीने अवैध ठरवण्यात आलेला होता. त्यानंतर महेश तुर्मटमट यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली होती आणि त्यानंतर तारखा चालू होत्या आणि आपण पाहिलं तर काल उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने त्यांना दिलासा दिलेला आहे, स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि आपण पाहिलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या सर्व कार्यकर्त्यांनी येथे जल्लोष केलेला आहे. महेश तुर्मटमट यांना विश्वास आहे की हा जातीचा दाखला हा वैध ठरेल आणि अधिकृतरित्या पुन्हा मी नगराध्यक्ष म्हणून काम करेन